प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना भेटायला जातो, निवेदन देतो. आत्तापर्यंत गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही निवेदन देतो आहे, परंतु तरीसुद्धा आम्हाला कुठल्याही स्वरूपाचं उत्तर देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आजपासून आम्ही बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे आम्ही इथे सारथी संस्थेमध्ये उपोषणासाठी बसलेलो आहे. परंतु इथं आल्यानंतर आमचं दुर्दैव असं की सारथी संस्थेने आम्हाला बसायला पावसात जागा दिली आहे. जागा पावसात द्यावी का? आता मुलं भिजली पाहिजेत, आजारी पडली पाहिजेत आणि उद्या सारथीच्या दारात मरून गेली पाहिजेत. प्रश्न असा पडतो. वरती याच संस्थेमध्ये सगळ्यात वरच्या फ्लोअरला या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बसतात. खालून 2 नंबरच्या फ्लोअरला पी अधिकारी बसतात. ते सगळे पावसापासून वाचण्यासाठी आतमध्ये आणि विद्यार्थी कुठे तर रस्त्यावर हा समोर इथं रस्ता दिसतो. या रस्त्यापासून जवळच्या अंतरावर आम्हाला दिलेली जागा हे आमचं दुर्दैव. मराठा समाजाच्या आयुष्यात कायमच दुर्दैव वाटायला आलं. आमचा बाप तिकडे शेतकरी म्हणून आत्महत्या करतो, आमचा बाप तिकडं झाडाला लटकून घेतो आणि इथं मराठा विद्यार्थी या सारथी संस्थेच्या दारामध्ये हातपाय फोडत पावसात बसलेले. हे आमच्या आयुष्याचं दुर्दैव. आम्ही आज 4 विद्यार्थी बसतो. हे 4 विद्यार्थी यांना इथं या पत्र्याच्या शेडमध्ये खपत नाही. ही आमची लायकी, ही मराठा समाजाची लायकी सारथी संस्थेने दाखवून दिली. ज्या मराठा समाजासाठी या संस्थेचा जन्म झाला, त्या मराठा समाजासाठी मराठा समाजाच्या तरुणांसाठी जर ही संस्था काम करत नसेल तर ही संस्था आहे कुणासाठी? मुठभरांची कुठं भरण्यासाठी जन्माला आलेली ही संस्था नाही आहे, तरी गोरगरीब मराठ्यांच्या मुलांना न्याय द्यावा म्हणून ही संस्था जन्माला आलेली आहे. त्यामुळं किमान राज्यातील सर्व मराठा समाजाने, या राज्यातील सुद्धा नागरिकांनी, ज्यांना वाटतं की विद्यार्थ्यांच्या हातून देश बदलला पाहिजे, राज्य बदललं पाहिजे, गोरगरिबांच्या आयुष्यात काहीतरी सोन्याचा दिवस उगवला पाहिजे, त्या सर्व माणसांनी तरी आम्हाला सहकार्य करावं. आणि किमान देवाला तरी अशी प्रार्थना आहे की या सारथी संस्थेच्या संचालकांना एवढी तरी सद्बुद्धी दे, किमान विद्यार्थी भिजणार नाही त्याची काळजी घेऊन आम्हाला पत्र्याच्या शेडमध्ये तरी ती जागा दिली.